गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. तर आज बघा आता स्वयंपाकाला लागली संध्याकाळचे वाजत बघा 6:30. स्वयंपाक बनवते आहे. आज आता बनवायचे पनीरची भाजी. रसिकाला द्यायची, आज शुक्रवार आहे. मला रसिकाला म्हणलं मी आता बनवते पनीर. कुकरची बघा शिट्टी वाजायची बंद झाल्याशिवाय बोलताच येत नाही. तर बघा इकडे हे पनीर आणलेलं आहे, रसिकाने चाळून दिलेलं आहे. पनीर बटर मसाला मिक्स आहे. इकडे हे पनीर आहे, मी गरम पाण्यामध्ये ना पनीर टाकून ठेवते. आणि 2 टमॅटोची ग्रेव्ही बनवायची आहे. इकडे हा पनीर पण काही स्वस्त नाही आहे. 90 रुपये पाव किलो पनीर झालेलं, 90 रुपये पाव. हे पनीर मी काय केलं, हे बघा गरम पाणी गरम आहे. गरम पाण्यामध्ये मीठ टाकून ना धुवून घेतलेलं आहे. इकडं हा मसाला आहे, त्याच्यामध्ये मी दूध टाकते आहे. या मसाल्यामध्ये दूध टाकते आणि सगळं फेटून घेते, म्हणजे कालून घेते एकजीव करून. रेडीमेड मसाला पनीर बटर. ही टमॅटोची प्युरी आणि इकडे पनीर. या मसाल्यामध्ये बघा मीठ तिखट सगळं असतं. चला आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, मी तेल घातलं आहे आता. तर मी बनवते पनीर बटर मसाला. टमॅटोची ग्रेव्ही मी तेलामध्ये फ्राय करून घेते चांगली. आणि थोडीशी जिरं टाकले अगदी. आणि ह्याच्यामध्ये मी काय टाकणार मी ते का रेड चिली पावडर, ती पण कुठली मिळते एव्हरेस्टची ह्याची, कसुरी नाही, काश्मीरी लाल तिखट. दिसायला लाल असतं पण तिखट नसतं. हे काश्मीरी लाल तिखट पण टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. छान परतून घेते टमॅटो आणि मग हा मसाला याच्यामध्ये टाकते. अशा प्रकारे इन्स्टंट पनीरची भाजी तयार होती आहे. आता ना कांदा टमाट्याची ग्रेव्ही करायची झंझट, परतायची झंझट. फक्त हे टमॅटोची ग्रेव्ही करायची आणि तेलामध्ये फ्राय करायची. हे पहा अशा प्रकारे इकडे भाजी तयार होती आहे. तेल सुटी दे जरा द्यायला. चला इकडे पनीरची मस्तपैकी पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. या सगळेजण पनीरची भाजी खायला. हे पहा जेवण करून मी रसिकाकडे आली आहे आणि 9:45 झालेत. आणि विरांशी मस्ती काही कमी होत नाही बघा. दाखवू का ते बघा, नाही बघा ते बघा. पहिले ते कपडे घालतात. चल शर्ट घालूया आपण. चल आपल्याला विरा लागेल ते बघ. विरांश ते बघा नुसता एवढा पसारा करायला लागला ना घरी. मग आत्ता तर आवडलं, रसिकाने झाडून पुसून घेतलं सगळं, तरीसुद्धा विरांश खूप घाण करायला लागला. फार थांब, कपडे ते घाल. विराज शर्ट नाही घातलंय. आवाज तू लवकर ये. चावी घराची घाल रे, माझा मोबाईल घ्यायचा. मारू नकोस, उडी मारली की तुला उलटी झाली आत्ता. शाण्यासारखं वागा विरांशला ना तिथं खाली गाडी पार्क करू आणि चालूया, थोडेसे व्यायाम होते. इथं क्लब हाऊस आहे ना, क्लब हाऊसमध्ये आता कार्यक्रम चालू आहे. तर डोहाळ जेवणाचा आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे बघा शनिवार. आता मी निघाली गावाला. सकाळचे वाजले 7:15.
मी निघाली सोलापूरला आई आजारी असल्यामुळे. आणि मावशींना हे मिस्टर गेलेत मावशींना आणायला. का तर सासूबाईंसोबत कोणतरी लागेल मला आता हे गाडीत बसवण्यासाठी. मी एस टीने निघाली, तर गाडीत बसण्यासाठी हे स्वारगेटला येतील. मग सासूबाईंसोबत कोणतं पाहिजे म्हणून ते मावशींना आणायला गेलेत. आणि इकडे सासूबाई झोपलेत बघा. मग त्यांच्यासोबत कोणतं पाहिजे, पडल्या झडल्या झोपेतनं आता उठल्यानंतर, तर म्हणून मग हे मावशीनं आणायला गेले. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा. चला मग पुन्हा भेटते थोड्या वेळाने. निघाले बघा मी आता. चार्जर घेतलं का? हो, चार्जर घेतलं ना. मोबाईल आता विसरला होता, चार्जिंग लावून ठेवला होता आतमध्ये. काय कॉर्ड्स घेतली ना. हे पहा, इकडं स्वारगेटच्या स्टँडवर आलेली एस टी स्टँडवर. आणि ए सी गाडीची वाट बघत बसले तर उशीर होईल, कारण का ए सी गाडी काय अजून लागलेली नव्हती. तर म्हटलं चालेल, मग मी लाल डब्यात जाईन, एवढं काही नाही, मला सवय आहे. तर बघा, मला इथं सीट मिळाली आहे, मी बसलेली आहे गाडीमध्ये. आता 5-10 मिनटातच गाडी निघेल. तर चला पुन्हा भेटूया. हे पहा, मी आली इकडे सोलापूरला फायनली. आणि आल्यानंतर जेवण केलं, जेवण करून थोडी विश्रांती घेतली. आणि आत्ता थोडं उठले, म्हणलं चला व्हिडिओ पूर्ण करावा आणि तुम्हालाही सांगावं. मित्रमैत्रिणींनो, मी आईकडे आलेली आहे. आई आता थोडी विश्रांती घेते. मी आल्यानंतर काय केलं, 3 वाजता आईला ज्यूस दिला ॲपलचा. आणि आईला नेमकं काय झालेलं आहे, आई आजारी तर आहे, पण नेमकं दवाखान्यात घेऊन आणलेलं आहे तिला. तर नेमकं काय झालेलं आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. संध्याकाळी मी व्हिडिओ पुन्हा बनवेल, तर त्या व्हिडिओमध्ये ते सगळे अपडेट्स सांगेन आईला नेमकं काय झालेलं आहे काय ते. तर मग चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.